morning, friends. We continue the lesson Be Smart. Experts recommend five steps for to achieve smart goals. तुम्हाला ध्येय जर साध्य करायचं असतील तर एक 5 स्टेप सांगितले. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. मेथडॉलॉजी शास्त्र पद्धत थिंकिंग म्हणजे तुम्ही जर या पद्धतीने विचार केला तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येईल. स्मार्ट. नाउ द टायटल ऑफ लेसन स्मार्ट. Smart. Smart stands for, what is the meaning of smart? By the experts. Experts explain this word in which way? जे तज्ञ आहेत त्यांनी या शब्दाचं एक्सप्लेनेशन कसं दिलंय बघा. या शब्दाचं स्मार्ट या शब्दाचं स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे बघा. यस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. यस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. In the word smart, yes stands for specific, विशिष्ट. Specific means विशिष्ट. Miserable, M. Miserable. S stands for specific, specific विशिष्ट. M stands for miserable, मोजता येण्याजोगं, मोजता येण्यासारखे. A. Achievable. A stands for achievable, मिळवण्यासारखे. A stands for achievable, मिळवण्यासारखे. R stands for realistic. R stands for realistic, वास्तववादी. R stands for realistic, वास्तववादी. And last letter T. T stands for time bound, वेळेचं नियोजन. How this word explained by experts. कसं स्पष्टीकरण दिलं पहा. S stands for specific, विशिष्ट. M stands for miserable. M stands for miserable, मोजता येण्यासारखे. A stands for achievable, मिळवण्यासारखे. R stands for realistic, वास्तववादी. And T stands for time bound. T stands for time bound. Time bound, वेळेचं नियोजन. या गोष्टी आपल्याला करायच्या. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक, एक मार्गदर्शक सूची आहे. स्मार्ट गोल्स अशा प्रकारचं स्मार्ट ध्येय म्हणजे एक विशिष्ट अशी मार्गदर्शक सूची आहे. नाउ विल सी about the explanation about the first letter. S means specific. S means specific. याच्याविषयी आपण थोडंसं आता चिंतन करूया, चर्चा करूया. Involves identifying a specific area for improvement. Involves identifying specific area, विशिष्ट क्षेत्र. Specific म्हटलंय विशिष्ट क्षेत्र. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. म्हणजे तुम्हाला तुमचं क्षेत्र विशिष्ट स्वरूपात जर तुम्ही मर्यादित केलं तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काय करता येईल, प्रगती करताना खूप सोपं जाईल. म्हणजे मला नेमकं काय, आता समजा तुम्ही म्हटलं बाळांनो जे विशिष्ट म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही म्हटला की मला खेळात करिअर करायचंय. इट इज नॉट अ स्पेसिफिक एरिया. हा विशिष्ट क्षेत्र झाला नाही. खेळामध्ये म्हणजे मला कोणत्या खेळामध्ये करिअर करायचंय, मला कोणत्या खेळामध्ये, विशिष्ट एका खेळामध्ये मला माझं काय करायचं, कर्तृत्व गाजवायचं. हे तुम्हालाच काय करावं लागेल, पहिल्यांदा ठरवावं लागेल. म्हणजे तुमच्या काय होईल, तुमचं योग्य दिशेने वाटतं. स्पेसिफिक एरिया
विशिष्ट क्षेत्र तुम्हाला काय करावं लागेल, मर्यादित करावं लागेल. टू गेट अचिव्हमेंट म्हणजे तुम्हाला यशासाठी ते काय करावं लागेल, मर्यादित करावं लागेल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. पॅरामीटर्स मीन्स मापदंड. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. म्हणजे तुमच्या यशाच्या दृष्टीनं काय होईल, म्हणजे तुमचं जे ध्येय निश्चित आहे त्याच्या दृष्टीनं म्हणजे तुमचं मापदंड योग्य पाहिजे की काय करायचं आहे आपल्याला. म्हणजे या दृष्टीने आणखी उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुम्हाला ठरवावं लागेल अगोदर, म्हणजे विशिष्ट क्षेत्र आहे ना, की मला घर केवढं बांधायचं आहे, म्हणजे त्याचं क्षेत्र म्हणजे किती स्क्वेअर फूटचं मी काय करणार आहे, बांधकाम करणार आहे. म्हणजे मला 500 स्क्वेअर फूट करायचं आहे, 1000 स्क्वेअर फूट करायचं आहे, 1500 किती मला करायचं आहे याचं तुम्हाला क्षेत्र निश्चित करावं लागेल. का तुम्ही म्हणाल मला घर बांधायचं आहे मग बांधायला सुरू करणार का, नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅन करावा लागेल की मला नेमकं काय करायचं आहे, नेमकं कसं बांधायचं आहे, नेमकं कोणत्या जागेमध्ये किती क्षेत्रामध्ये मला ते बांधायचं आहे. यू हॅव टू डिसाइड फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे तुम्हाला एक ठरवावं लागेल आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता. सो मॅटर एक्सप्लेन्ड हिअर स्पेसिफिक, विशिष्ट. Next point is here measurable. We will discuss about the point measurable. Quantifying goals, providing specific ways to track progress against goals. म्हणजे तुम्हाला मोजमाप करावं लागेल. Quantifying. This makes it easy to benchmark performance throughout the goal period. म्हणजे तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल, त्याचं मानक ठरवता येईल की मी काय काय मिळवलंय, मला काय काय मिळवायचंय, त्या कालावधीमध्ये मी काय मिळवू शकतो. बरोबर येते का लक्षात, काय करायचं हे लक्षात तुमच्या येईल. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणकोणते सुधारणेला वाव आहे मोजता येणार, म्हणले तुम्हाला कोणकोणत्या सुधारणेला वाव आहे हे समजावून घ्या आणि मग काय करा. मी मगाशी म्हटलेलं उदाहरण घराचं ते की मला काय आणखी याच्यात बदल करता येईल, मला नवीन काय कोणत्या गोष्टी करता येईल, हे काय केलं पाहिजे, तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. वाईल प्लेइंग, इथे एक उदाहरण दिलंय. वाईल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. मोजमाप करणे म्हटले याचा अर्थ काय की समजा आता फुटबॉलच्या खेळामध्ये म्हणजे तुम्हाला कुठं उभं राहायचं आहे, तुम्हाला तुमचं काम काय आहे, तुम्ही कुठून आल्यानंतर तुम्ही चेंडू काय करणार, पास करणार हे ठरवलं पाहिजे. का ग्राउंड गेल्यावर तुम्ही कुठे उभं राहणार नाही. वन्स रोल अँड पोझिशन, तुमची पोझिशन काय असणार आहे, तुमची भूमिका काय असणार त्या खेळामधली ही ठरलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, रिॲक्ट करायचं आहे. तुम्हाला तुमचं काय करायचंय, नियोजन करायचं आहे. ओके, थँक्यू.